प्रभाग क्रमांक 25 मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। जेलमध्ये असलेल्या अतुल बेहेरे या व्यक्तीच्या नावानं अज्ञात व्यक्ती मतदान करून गेल्यानं खळबळ उडालेली आहे। तर या गंभीर प्रकारानंतर मतदान केंद्रावर तत्काळ पोलीस दाखल झाले असून बोगस मतदानाच्या बाबत आता तपास सुरू झाला। उमेदवार जे असतील, मतदार असतील, आक्रमक जेलमध्ये असणारा व्यक्ती या ठिकाणी जाऊन वोट करून जातोय। पेठेत राहणारे व्यक्ती आहेत ते आता ऑलरेडी 3 महिन्यापासून जेलमध्ये आहेत। 3 महिन्यापासून जेलमध्ये असणारा व्यक्ती या ठिकाणी जाऊन वोट करून जातोय। हे वोट टिक झालेलं आहे आणि त्यांनी सिग्नेचर पण केलेली आहे। तर अशा पद्धतीने जर गोष्टी होणार असतील तर मग कशाला निवडणुका घ्यायच्या ना। सही केलेलं पत्र पण आम्ही दाखवत आहे। ह्याच्यावरनं कळतंय की पोलीस यंत्रणा पण किती नाजूक आहेत आणि यांना शासनाचं पण किती आहे ना खेळ खंडोबा चालू आहे आमच्या बाबतीत। मी स्वतः माझं मतदान करायला गेलो ना, सगळं ओळखत असून 2-2 वेळा आधार कार्ड बघितलं गेलं, आधार कार्ड व्हेरीफाय केलं जातं आणि अटकेत असलेला आरोपी होतं त्याचं आधार कार्ड कुणी व्हेरीफाय केलं, कोणीच नाही। मी आरोपी आलेलाच नाहीये, त्याच्या नावाने दुसऱ्या कोणीतरी बोगस मतदान केलं। सकाळपासून तशी यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे। 25 मध्ये प्रत्येक खोलीमध्ये अशा गोष्टी घडतात। तो गुन्हेगार जेलमध्ये आहे आणि त्याचं वोटिंग होतं। तिथं गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं जातं की आधार कार्ड तुम्ही चेक केलं नाही का,